शेतकऱ्यांच्या दुधाला आणि कांद्याला योग्य भाव मिळावा या मागणीसाठी निलेश लंके यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू केलेलं आहे आणि आपण जर बघितलं तर त्यांच्या कुटुंबियांकडून देखील या ठिकाणी चूल पेटून या ठिकाणी स्वयंपाक जो आहे तर तो केला जातो आहे आणि हे आंदोलन जे आहे तर ते केलं जात आहे। खरं तर कालपासूनच आपण जर बघितलं तर निलेश लंके हे जनावरांसह गाई म्हशी हे घेऊन या ठिकाणी आलेले होते आणि आज त्यांनी जर बघितलं तर आपण या ठिकाणी शेतकऱ्यांच्या झोपड्या टाकू आणि इथेच प्रपंच थाटू अशा पद्धतीचा इशारा दिलेला होता। आणि त्यानंतर आता निलेश लंके यांची पत्नी राणीताई लंके या देखील यामध्ये सहभागी झालेल्या आहेत। थेट आपण त्यांच्याशी बोलणार आहोत कारण त्या स्वयंपाक या ठिकाणी करत आहेत। काय एकंदरीत सांगाल, आपण या ठिकाणी स्वयंपाक देखील सुरू केला आहे? आज जन आक्रोश आंदोलन आमचं कालपासून चालू आहे। लोकांच्या हमी भाव शेतकऱ्यांसाठी सर्व पिकाला हमी भाव आणि दुधाला कांद्याला हा हमी भाव मिळण्यासाठी आम्ही कालपासून लंके साहेब सर्व शेतकऱ्यांना घेऊन जन आक्रोश आंदोलन या ठिकाणी चालू आहे आणि आज त्या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे। तर आज आमच्या सर्व शेतकरी महिला भगिनी आम्ही आज या ठिकाणी पिठलं भाकरी करून हे दुसरा दिवस आज जन आंदोलनाचा दुसरा दिवस आज आम्ही या ठिकाणी पार पाडत आहोत पिठलं भाकरी करून। आणि या ठिकाणीच आम्ही आज जोपर्यंत सरकारनं निर्णय घेत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी आज ठाम मानून या ठिकाणी राहणार आहोत। या ठिकाणीच पिठलं भाकरी खाऊन या ठिकाणी सर्व शेतकरी आज या ठिकाणी दुसरा दिवस काढणार आहोत। दुसरा दिवस जो आहे शेतकरी या ठिकाणी काढणार आहेत, इतर महिला आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। काय एकंदरीत भूमिका आहे, आपण या ठिकाणी आता स्वयंपाक करता चूल पेटवली शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी या ठिकाणी 2 दिवसापासून नगर दक्षिणचे खासदार लोकनेते निलेश लंके साहेब यांच्या वतीने आंदोलन चालू आहे। तर या ठिकाणी मला सांगायला एक खेद होतोय, 2 दिवसापासून शेतकरी आहेत, त्यांची जनावरं या ठिकाणी आहे, परंतु कलेक्टर साहेब निवेदन घेण्यासाठी बाहेर आले नाही। भारत हा कृषी प्रधान देश आहे, शेतकऱ्यांचा देश आहे आणि या शेतकऱ्यांच्या देशामध्ये शेतकऱ्यांसाठी निवेदन घ्यायला जर कलेक्टर साहेब बाहेर येत नसेल यासारखी दुसरी शोकांतिका नाही। पुढची भूमिका नेमकी काय? हे आंदोलन जोपर्यंत कलेक्टर साहेब बाहेर येत नाही, निवेदन स्वीकारत नाही आणि शेतकऱ्यांचे प्रश्न समजावून घेत नाही तोपर्यंत हे आंदोलन असंच चालू राहील। जेवढे या ठिकाणी आंदोलनात उपस्थित असतील प्रत्येकाच्या जेवणाची सोय आम्ही महिला भगिनी या ठिकाणी करणार आहोत। एकंदरीत जर बघितलं तर आता महिलांनी देखील या ठिकाणी आंदोलनामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि याच ठिकाणी आता चूल पेटून स्वयंपाक जो आहे तर तो सुरू केलेला आहे। जोपर्यंत जिल्हाधिकारी या ठिकाणी येऊन शेतकऱ्यांची भूमिका जी आहे तर ती जाणून घेत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील अशी भूमिका जी आहे तर ती इथल्या महिला आंदोलकांनी देखील घेतल्याचं पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन किरण कटारेसह सुनील भोंगळ, एबीपी माझा, अहमदनगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।